लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरुवातीला लिंगनिदान चाचणी आणि अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। यामध्ये सुरुवातीला नेवासे येथील डॉक्टर भगणे, 2 एजंट आणि 6 कुटुंबीय असे एकूण 9 लोक अटक करण्यात आले होते। अटक आरोपींकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, 3-4 चाकी गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या। त्यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास करत असताना पुन्हा ढगे नामक आरोपीकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले। तसेच अनेक एजंट्सलाही अटक करण्यात आली आहे। गुन्ह्याचा बारकाईनं तपास करत असताना पुन्हा श्रीरामपूर येथील डॉक्टर कुटे व डॉक्टर शेख यांना देखील या गुन्ह्यामध्ये लिंगनिदान चाचण्या करणारे, त्याचप्रमाणे अवैध गर्भपात करणारे म्हणून अटक करण्यात आली आहे। त्यानंतर गुन्ह्याचा बारकाईनं तपास पोलिसांनी सुरू ठेवला आणि लिंगनिदान चाचणी करणाऱ्या, बेकायदेशीर मशीन विक्री करणाऱ्या पुणे येथील 2 डॉक्टर आणि एका व्यक्तीला अटक केली आहे। त्यानंतर लगेचच वडगाव मावळ येथील मारुती ढोरे याला आरोपी करून त्याच्याकडून अवैध लिंगनिदान चाचणी करण्यासाठी वापरण्यात आलेलं मशीन जप्त करण्यात आले। सदर गुन्ह्याचा तपास अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने आणि बारकाईने करत असताना तपासात असं निष्पन्न झालंय की पुणे येथून अटक करण्यात आलेले 2 डॉक्टर आणि एक मेडिकल साहित्य विक्री करणाऱ्या आरोपीकडून नाशिक येथील निफाड तालुक्यातील 2 डॉक्टरांनी अवैधपणे लिंगनिदान चाचणी करणारे सोनोग्राफी मशीन त्यांच्याकडून विकत घेतल्याचं निष्पन्न झालंय। यानुसार काल रोजी रात्री उशिरा श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वागचौरे यांनी कार्यालयातील पथक नमूद डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी रवाना केलं होतं। पथकानं आज पहाटे त्या दोघांनाही ताब्यात घेतले। त्यांच्याकडून विचारपूस केली असता त्यांची नावं खालीलप्रमाणे: डॉक्टर कुणाल प्रभाकर वलटे, वय 33, BAMS, राहणार टेकडी कॉलेजच्या समोर, सरस्वती नगर, निफाड तालुका निफाड, जिल्हा नाशिक, करंजगाव तालुका निफाड येथे दवाखाना आहे। ठाकरेकडून सोनोग्राफी मशीन घेतलेले आहे। हा डॉक्टर भागणेचा वर्गमित्र आहे। सागर शांताराम उल्हाळ, वय 25, राहणार उल्हाळे कॉम्प्लेक्स, नांदूर मध्यमेश्वर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक यांची डॉक्टर वलटेच्या शेजारी ब्लड टेस्टिंग लॅब आहे। डॉक्टर वलटे यानं त्याची सोनोग्राफी मशीन याच्या लॅबमध्ये ठेवण्यासाठी दिलेले होते। या दोघांनाही गुन्ह्यामध्ये आज रोजी अटक करण्यात आली आहे। त्यांना न्यायालयापुढे हजर केलं असता त्यांची 4 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना मिळाली आहे। आतापर्यंत गुन्ह्यामध्ये 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे त्यापैकी 6 डॉक्टर्स आहेत। याशिवाय गुन्ह्यामध्ये आतापर्यंत झालेल्या तपासात अवैध गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी वापरण्यात येणारे एकूण 4 सोनोग्राफी मशीन वेगवेगळ्या ठिकाणाहून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या आरोपींकडून जप्त करण्यात आले। तसेच 3-4 चाकी गाड्या देखील जप्त करण्यात आल्या। पुण्याचा पुढील तपास अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक M सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP भारती व सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे हे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।